आहे ज्याच्यामुळे हिंदू धर्म बदनाम होतोय. हिंदू धर्मातल्या प्रथा, परंपरा, रूढी याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे काही लोकांच्या मूर्खपणामुळे. बरं, याला कारणीभूत कोण आहेत? तर आपलेच लोक आहेत. करणारे सुद्धा आपले आणि त्यांना प्रोत्साहन देणारे सुद्धा आपलेच. एव्हाना तुम्हाला लक्षात आलंच असेल, मी बोलतोय बुवा बाजी, भोंदूगिरी हा जो सगळा प्रकार चाललाय, सो कॉल्ड गुरुवर्य, गुरु माऊली आणि त्या छाप लोकांचे जे धंदे सध्या उघडकीस येत आहेत. चालू तर अनेक वर्षापासून आहे, पण आत्ता कुठे उघडकीस येत आहे. तर आज त्यांच्याच बद्दल बोलणार आहे. कोणत्या कोणत्या पद्धतीचे काय काय लोक आहेत आणि काय धंदे करतात, ज्यांच्यामुळे देवस्थानं कशी बदनाम होतात. थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर सध्या काळूबाईच्या नावाने जो फालतूपणा सुरू आहे, देवी काळूबाईला ज्या पद्धतीने सध्या मांडलं जातंय, समोर आणलं जातंय, बदनामी देवतेची होते, बदनामी त्या स्थानाची होते, त्या स्थानाचा. आणि हे गुरुवर्य आणि असला फालतूपणा करणाऱ्या लोकांचा दुरान्वयही संबंध नाही, पण देवीचं नाव घेऊन काहीतरी मूर्खपणा करायचा. कमरा हलवून नाचणे काय, गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या, तो जरी त्यांचा पर्सनल विषय असली असतील, नकली असतील, पण जो थिल्लरपणा केला जातो देवीच्या नावावर, यामागे कारण काय तुम्हाला सांगतो. शोकांतिका काय आहे. परवा एके ठिकाणी गेलो असताना विषय निघाला की देवता, शक्तीपीठ, शक्तीस्थान. तर समोरच्या व्यक्तीने मला विचारलं की ते काळूबाई काय प्रकार आहे. मी म्हटलं प्रकार नाहीये, देवीचं स्थान आहे, जागृत स्थान आहे. जसं तुळजापूर एक स्थान आहे, तिथे शक्तीपीठ आहे, पण तसे अनेक उपपीठ असतात जिथे कोणत्या तरी देवीची स्थापना केली असते. तशी काळूबाई ही देवी आहे, जागृत स्थान आहे. पण म्हणे मला नाही वाटत जागृत आहे, कारण मी काळूबाई तुम्ही जर सर्च केलं तर इन्स्टावरती ज्या प्रकारचे लोक दिसतात, अतिशय अतिशय थिल्लर, अतिशय छपरी आणि ज्यांचा धर्माशी दुरान्वयही संबंध नाही, अशा लोकांना बघून लोक काळूबाई या देवीला इमॅजिन करतात आणि तिथे खरा घोळ होतो. त्यांचं म्हणणं होतं काय की आम्हाला काळूबाई बद्दल जास्त माहिती नाही, परंतु देवी म्हणजे असंच काहीतरी असतं, ही त्यांच्या डोक्यामध्ये फिट झालेली संकल्पना आहे. कोणामुळे झाली, याला कारणीभूत कोण? बरं, इथवरच गोष्टी थांबत नाहीत. अनेक लोकांना या भोंदू, गुरुवर्य, बुवा, बाबा यांचे वाईट अनुभव सुद्धा आलेत. बरं, यांना भक्त म्हणावं का? तर भक्त म्हणण्यासारखं हे काहीच करत नाही. यांना गुरु म्हणावं का, म्हणजे गुरुजी म्हणावं का, की जे एखाद्या देवीची पूजा करतात, यांना भोपे म्हणावं का, यांना पुजारी म्हणावं का, तर तीही लक्षणं यांच्याकडे नाही. बरं, यांना धर्माच्या बाबतीत कोणत्याही तुम्ही देवीची उपासना करता, दत्तगुरूंची उपासना करता, तर तुम्हाला कमीत कमी बेसिक गोष्टी माहिती असतात. कोणाला दुर्गा सप्तश्लोकी म्हणता येत असते, म्हणता येणं आवश्यक असतं. छोटीशी आहे दुर्गा सप्तश्लोकी, पण ती कोणाला माहिती नसते. श्लोक व्यवस्थित म्हणता येत नाही. बरं, तुम्ही श्लोक म्हणू नका, तुम्हाला आलंच पाहिजे असं नाही, पण तुम्ही ज्या प्रकारे आविर्भावात चालता की आम्ही म्हणजे साक्षात देवी, आमच्या पाया पडा, आमच्या पायाचं तीर्थ तुम्ही प्या. तीर्थ म्हणजे घाणेरडं पाणी पिणं, म्हणजे ही कोणती मानसिकता आहे? आणि तुम्ही दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला आपल्या पायाचं पाणी प्यायला लावता, मांडीवर बसवता, थिल्लर चाळे करतात. बरं, हे सगळं कशासाठी सुरू झालं होतं? सगळ्यात आधी इथून मागे तुम्ही 10 वर्ष जा, हा प्रकार होता का? अगदी 8 वर्षापूर्वी पण हा प्रकार नव्हता जेवढा आज हा दिसतोय. गल्लोगल्लीत गुरुवर्य झालेत. कोण गुरुवर्य? कुठले गुरुवर्य? सगळ्यांना फक्त पोट भरायचे, सगळ्यांना फक्त रीला टाकायच्या, इन्स्टावरती सगळ्यांना व्हायरल व्हायचंय. माझे फॉलोअर्स किती, तुझे फॉलोअर्स किती, मग सगळ्यांना बोलवणार, काहीतरी फालतूपणा करणार. विधींच्या नावाखाली जो मूर्खपणा केला जातो, आता अनेक गलिच्छ प्रकार यांच्यामध्ये चालतात.
ज्या लोकांना ह्या सगळ्यांना जवळून जे ओळखतात त्यांना माहिती की किती प्रकारचे गलिच्छ प्रकार हे करतात. यामुळे हिंदू धर्म बदनाम होतो. नवीन पिढी धर्माकडे आता जसं झालं काळूबाईकडे बघण्याची पुढच्या पिढीची मनस्थिती बदलली, पॉइंट ऑफ व्ह्यू बदलला. त्यांना काय वाटायला लागलं, काळूबाई म्हणजे असंच काहीतरी, येडेश्वरी म्हणजे असंच काहीतरी. अरे तुम्ही देवतांना बदनाम करताय, तुम्ही देवतांची नावं घेऊन फालतूपणा करताय. सेम दत्त संप्रदायाबद्दल सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत. माझ्या अंगात हे महाराज येतात, माझ्या अंगात ते महाराज येतात, शंकर महाराज अंगात येतात. काय फालतूपणा लावलाय, शंकर महाराजांसारखं काहीतरी ऍक्टिंग करायची, उगाच अशा दाढ्या वाढवायच्या, केस वाढवायचे आणि उगाच कुठेतरी बघायचं. तुम्ही त्यांच्या नकला करून त्यांच्यासारखा असण्याचा माझ्या अंगात संचार होतो असं म्हणण्याची हिंमत कशी करू शकता? बरं, लोक मूर्खासारखी यांच्या मागे जातात, सत्सद विवेक बुद्धी जाते कुठे? जेवढे हे बंधू आहेत, रील स्टार आहेत, मी यांना रील स्टारच म्हणेल, टिकटॉकर म्हणेल, त्याच्या पलीकडे यांना काही येत नाही. विचित्र हावभाव करणे, डोळे मोठे करणे, काहीतरी गालातच हसणे, पुरुषांनी बायकांसारखं करणे, बायकांनी पुरुषांसारखं वागणे, या असल्या छपरीपणाला जर तुम्ही दैवी गुण किंवा दैवी चमत्कार म्हणत असाल तर मग कुठे चाललोय आपण? आणि या सगळ्या गोष्टी हव्यात कशाला? अंगात संचार होतो आणि मग अशा गोष्टी होतात. सोपी गोष्ट सांगतो, जी व्यक्ती म्हणते की माझ्या अंगात संचार झाला आहे, त्या व्यक्तीला तुम्ही बारीकशी टाचणी टोचून बघा. आम्ही हे केलंय म्हणून आम्ही सांगतोय. जो व्यक्ती म्हणतो माझ्या अंगात आलं, अंगात आलं, अंगात आलं, देवीचा संचार झाला, देवी अंगात आली, कोण दत्तगुरु अंगात आले, मारुती अंगात, जे कोणी अंगात आलेला असेल त्याला समोर उभा करा, जवळ आले की त्याला असं टोचा, पिन टोचा, टाचणी टोचा. टोचल्यावरती जर त्यांनी तुमच्याकडे असं बघितलं, समजून द्यायचं अंगात बिंगात काही आलेलं नाही. 2 कानफडात मारा, खाली बसवा. धर्माच्या नावाने बदनामी करणाऱ्या लोकांना, धर्माच्या नावावर असले थिल्लर धंदे करणाऱ्या लोकांना सहन केलं जात आहे, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय म्हणत म्हणत धर्म बदनाम होतो. यांना कुठल्याही, बरं आज यांचे जेवढे बंधू आहेत, जेवढे लोक आज तुम्हाला दिसतात ते मार्केटमध्ये स्वतःचं मार्केट बनवण्यासाठी सभा घेतल्यासारख्या लोकांना बोलवतात, मग त्यांना खुर्चीत बसून आशीर्वाद वगैरे देतात, आपल्या पाया पडायला लावतात, रील करतात. स्पेशली रीलसाठी सगळे चालू असतं. ह्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांनी एकदा तरी आयुष्यात सांगितलंय का, कोणाला असा उपदेश दिल्याचं तुम्ही ऐकलंय का? गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध वाचा, गीता वाचा, रामायण, काही सांगत नाही. जो व्यक्ती थोडा जरी अध्यात्माच्या मार्गावर असेल तो काय सांगेल? माझ्या मागे लागू नका, मला विचारू नका, माझ्या पाया पडायला येऊ नका. आपल्याकडे संत होऊन गेले. संतांची शिकवण आपल्याला आज उपलब्ध आहे. तुकाराम गाथेच्या नावाने उपलब्ध आहे. आज आपल्याला गाथा उपलब्ध आहे, भागवत उपलब्ध आहे, ज्ञानेश्वरी उपलब्ध आहे. जगद्गुरु संत तुकोबाराय ज्या भूमीत होऊन गेले, माऊली ज्या भूमीत होऊन गेले, समर्थ रामदास ज्या भूमीमध्ये होऊन गेले, हजारो संत होऊन गेले, अशा लोकांना आपण विसरून ह्या लोकांच्या पाया पडायला जातोय. बरं, यांच्यातल्या एकाने जरी हा उपदेश केला असता तरी आपण मानलं असतं की नाही, थोडी तरी सत्सद विवेक बुद्धी, पण त्यांचा तो उद्देशच नाही. उद्देश काय? मी कसा मोठा होईल, माझा पैसा कसा वाढेल. सगळ्यात मोठा रील स्टार होण्यासाठी जसे वेगवेगळे लोक टिकटॉकर वेगवेगळ्या ट्रिक शोधून काढतात की असं ऊ ऊ ऊ हा हा असं काहीतरी करतील फालतूपणा, ते ठीक आहे, ते एंटरटेनमेंट आहे. पण तुम्ही धर्माच्या मध्ये जेव्हा एंटरटेनमेंट आणता, गोष्टी सोप्या नसतात. धर्माला बदनाम करून या गोष्टी करण्याचा जर तुम्ही प्रयत्न कराल, धर्माचं नुकसान करण्याचा प्रयत्न कराल, योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळेल. जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न कराल, मग स्वतःचे दरबार भरवणं असो, काहीतरी फालतू पद्धती प्रथा सुरू करणं असो, अधिकारी नसताना सुद्धा आम्ही अधिकारी आहोत आणि आम्ही शिष्य बनवतो, असं करतो तसं, तुम्हाला ज्या गोष्टी प्रायव्हेट करायला पाहिजे तुम्ही करा.
प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण धर्माच्या नावाने करून त्याची रील बनवून त्याचा प्रचार प्रसार करून लोकांना गंडवून ह्या गोष्टी कराल तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला तुमच्या स्टाईलमध्ये दिली जातील. हिंदू समाज मूर्ख नाहीये, बघणारे मूर्ख नाहीयेत. इतक्या वर्षापासून यांचा थिल्लरपणा लोक बघतायत, फक्त दुर्लक्ष करतात. ते काय करायचे आपल्याला, जाऊ द्या. पण या गोष्टी वाढल्या तर त्याला उत्तर सुद्धा देणारे हिंदूच असतात.